अर्थात श्रीरामाची शक्ती विचारवंताला प्राप्त म्हणून मनोजवम मारुतवेगतुल्यम जितात्मनाम बुद्धिमताम वरिष्ठम पुढे काय वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं विवेकिया शिरोमणी एवढे मोठे तुकाराम महाराज गुरु पण ते सुद्धा त्याच्या चरणांना समर्थ झाले. शरण शरण काय हा जातीचा प्रश्न नाही बाबा, हा प्रश्न गुणवत्तेचा आहे, निष्ठेचा आहे, श्रद्धेचा आहे. श्रद्धा कशी असते मला तुझा विचारा. तुकाराम महाराज म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा. तुकाराम महाराज संत श्रेष्ठ पुरुषांनी म्हटलं तो विचारावा, पण जातीचा प्रश्न नाही. हा प्रश्न कसा आहे, हा अधिकाराचा प्रश्न आहे, गुणवत्तेचा प्रश्न आहे. आपल्या अंगात सगळं गुणवूनच येतं आणि आपण नुसतं वाचतच. असं झालं मग सांगितलं ते श्रीकृष्णानं गरुडाला पाठवलं विचार. त्याचा असं तोंड चालू गाडीने गरुडा आणले हनुमंता. श्रीरामानं हनुमंताला असं वचन दिलं होतं हे द्वापार युगामध्ये पृथ्वीवर येणार आहे, त्यात तुला मी दर्शन दिलं. श्रीराम रामेश्वरला आणि हनुमान रामेश्वरला श्रीरामाला जप करू लागला. अचानक असं बैरगो पृथ्वी तिकडे सांगायची पडे आली आता. एकदम जागा जरा पाहून सगळं बदललं. मी सुद्धा आमच्या लहानपणी जसं तसं काहीच नाही. सगळी परिस्थिती बदलली. मी जेव्हा पहिले खपर घेत आलो ना ते खपर सेंटर आलं नाही आता. सगळं बदल झाला. आलो तर असंच काय मी आळंदीत 20 वर्ष होतो आणि 42 वर्षानंतर आळंदीत गेलो. मला सासा म्हणून कारण परिवर्तन हा जगाचा नियम. स्वरूप बदललो म्हणून चिंतन केलं. बहुतेक द्वापार येऊन लागले असावं. आठवण झाली त्याला आपल्याला रामानं वचन केलं की द्वापार युगात देते. मोबाईल सगळे सापडले पण ते गावाचा रस्ता कुठे गेला. त्या रस्त्याला उड्या मारत गेला. गावाच्या अलीकडे बगीचा होता, त्या बगीच्यात झाडावर जाऊन बसले. भूक लागली सर. अशोकवनासारखे येतो फळ तुमच्याचं भूक असं केलं. द्वारकेत कृष्णागिरीवर गेला किंवा एक माकड करायला होते आपलं बगीचा. कृष्णाला माहित कृष्ण म्हणतो ना बाबाजी काय गेलो पुढं असते ना जसं आमचा पटेल वाढ महाराज मी जे डोकं पडते मिळाले डोकं होते आमच्याशी तुम्ही संपर्क करा कसं का असं ना काय मूर्ख आहे कृष्ण. आता माकडाला महाराज मला पाठवलं बरं. माकड मी काय तुमचे काठी पाठवलं का मग माझ्या का शक्तिमान म्हणून बरोबर झालं काही असते ना. काय करावं सत्यपुढे शांतपणा चालत नाही.
नोकरीच करायला लागतात तुला आणि नोकरी मालक झाला मग काय मालकाला अक्कल लागेल का नाही कारण लोकांची भावना असते महाराज होते अकरा महाराज होतो महाराज होतो म्हणजे आमच्या पैशात नाही जर समजा एखाद्या मार्गाला कीर्तन नाही सांगितलं पैसे काय खायला डोळे हातात का निळा समजा डोळे आणले तर काय करायचं कोणतेच वाय असेल संसारिक लोकांना असे अभिमान असतात ते महाराजाला महाराज म्हणजे की झाडका पत्ता हे लोक अहंकारी असतात अहंकारी असतात ते गरुडाचं झालं कृष्णा राजा झाला मग काय झालं समजायला पाहिजे त्याला की माझ्यासारखे येऊ ते माकडं हानी करावं बरोबर माकडाचं काम पुढे हानी शकत आता पुढे घ्या धुळ्यावर उभं राहिलं हे माकडा तुला अक्कल येत काय किडनाडूस केली काय 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 म्हणला जातो तू कशाला नाही हनुमान म्हणला ते म्हणला हे तुझ्या रामदाला जन्मी अडचण येत त्याला फक्त रामच नाही माझ्या रामापेक्षा बरोबर कोणीच नाही काय त्रैलोक्य विजेता रावण त्याला माझ्या रामानं मारलं तू बळीराम कोणता तेव्हा तू काय म्हणाला बळीरामाचा बळीरामदाचा बघितल्या म्या तुम्हाला ऐकू नाही पण जवळ असं जवळ आणला साऊंड मारला पडा गेला उड्या खात्यात कृष्ण हृदयातून पडला काय म्हणजे आपण जे ज्याच्याशी बोलतो आपली पोत आपण झाली पाहिजे नाही मग असं कृष्ण आला तर कोंबळी मला सांगितलं कसं काय झालं मग तुमचं झालं कसं काय मारलं कसं त्या माकडानं म्हणून मी विसरू नको मी ते खोटं बोललो काय अरे ते राम तू त्याला सांग रामानं बाकी विषय हा आहे मी चेक केलं आपली योग्यता माणसाने बाकी दुसरे नाही अजून गायकवाड मॅडमचं बी नाही दिसून राहिले पण त्याचे 3-4 चेक केले आणि 12% ते पण आहे म्हणजे ज्यांना जे बगर कन्सल्टन्सीमध्ये होते ना कीर्तनाची गरज नाही 6 महिन्यानं 12% पैसे भेटले ते पण आले ते त्याच्यामध्ये आले हो आता माझे मी 2-3 लोकांचे चेक केलं ना एखाद्याला 250 आले बाकीच्या तो पत्रकाराला 450 आले महाराज त्याला म्हणतात देवराजाला तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे 6 महिन्यानं फ्रीचे प्रोडक्ट भेटणार ते सगळ्यात अवघड गोष्ट ही महाराज हो हो सर्व म्हणजे ज्यानं 100 रुपयाची वर खरेदी करते 6 महिने तर त्याला सर्वांना आणि त्याला काही कामं येत नाही तर तो मग महाराज नाही त्यांना नाही जे कशाला चालत जे 6 महिने कंटिन्यू मध्ये त्यांना चालेल पण हे समजूत चुकीचे त्याला महाराज म्हणतात सर्व शास्त्र विशारद सर्व व्यवहारामध्ये संपन्न असल्यापुरतं सांगतो अगदी काय केलं महाराष्ट्रात साखरे महाराज असं एक आहे की सर्व क्षेत्रामध्ये तज्ञ
आता उद्या होईन मोकळा. मी म्हणजे आपल्या कामाला मी आपल्या स्वतः कामाला अनुभव घेऊन बोलतो. हे काय झालं माहिती का, पुढच्या वर्षी ना तुमचं बाबा इथं 50वा सुवर्ण महोत्सव आहे. मी त्या गोष्टी करून त्यांच्या जवळ राहून पालक दीर्घकाळ पण करा. समजा याच्यासारखा एखादा मूर्ख मत असला ना, महाराज काय म्हणते अनुत्तरम नाही उत्तम, त्याचं काही न बोलणे हेच त्याचं उत्तर. काय होतं महाराज, कारण त्याच्या नादी लागणं म्हणजे त्याच्यासारखं होणं असं असेल, त्याला काय किंमत आहे. म्हणजे त्याच्या नादी लागणं म्हणजे आपली किंमत जमवणे असं आमचे गुरु महाराज बोलू. ते व्यवहार ज्याला म्हणतात, तो व्यवहार आमचे गुरु महाराज जे जाणतात तो कोणीच जाणत. जे संसारी भावना आहे ती आता काही येत नाही. पण हे महाराज नाही, हे म्हणणं चुकीचं पाहताच नाही. किती वर्षात येत भाऊ असं जरा. मी त्या वरवण गावात 91 साली गेलो. किती वर्ष झाले, इत्यादी मी जे केलं तुझ्या 7 जन्मात होणार नाही पाहून. म्हणजे असा अर्थ नाही की या लोकांना काहीच जमलं नाही महाराज झाले. त्या लोकांना महाराजांकडे समजलं हे सगळं मूर्खपणा आहे, म्हणून ती महाराज. लटिका व्यवहार सर्वा संसार वायाईर झाल. तुला अजून अक्कल येई ना, अजून त्याची 26 सुटे ना. काय हे आला म्हणजे डुप्लिकेट आहे ते. घरी जाऊन पहा कोणी कपडे असतील म्हणजे वेशभूषा केशभूषा आचारसंहिता पुढच्या पायऱ्या अवलंबून. म्हणलं म्हणतो महाराजाला कपड्यात काय एवढं पडलं. महाराजाला म्हणतो आणि मला एक पंचायत समितीचा माणूस म्हणून त्याची सभापती होती आणि त्याची अशी इच्छा होती आमच्या शाळेवर त्याला हेडमास्टर व्हायचं. त्याला माझ्याकडे मी ठेवतो पण मला एक किस्सा आहे. काय किस्सा, मी वारकरी संप्रदायाचा माणूस. तेव्हा वारकऱ्याच्या पद्धतीप्रमाणे रोज दुसऱ्याने सोडा काय सांगितलं ते म्हणजे मेलो ते तुझं नसणार. मग त्याला संचय केला या महाराजांना आधी राहण्यापेक्षा आपल्या समाजाचा मोठा माणूस आहे यात गेला आणण्यात. तर आमची परिस्थिती आमचा कोणताही सदस्य माझे बदल बोलत आमचं आपण ठरलेलं होतं गेला आणण्यात. मग तुमची शाळेत घे आणि आमचं आमच्या शाळेतनं घेतो. पण आमची एक आठवण काय धोतरण्यास आला. तो 7 जन्म झाले मी धोतरण्यास नाही. हा म्हणजे तू 100 जन्म घेते मी खेळायला नको खेळणार. कपड्यावर सुद्धा परमार्थाच्या अवस्था कपड्यावर एक गोष्ट आहे आमच्या गुरु महाराज सांगत. एका बाईने असे कपडे घातले की कोणी माणसं तिच्याकडे पाव पडतो. तिने काय केलं एका माणसावर पोटात दावा टाकला. म्हणून माझ्याकडे साखर पाव पोटात बोलत गेला. काय करू म्हणे हा पटेल बा माझ्याकडे साखर पाठ. तो साहेब असू लागला. ते पटेलवर पग घेता का माहित नाही पाहिला पण मला तर आश्चर्य वाटत तुझे कपडे अर्थात वेशावर सुद्धा काय काम आणि क्रोध अवलंबून आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय आचारसंहितेमध्ये बायाने कपडे कसे नेसावे याचं बंधन आहे. आता ते मोकाट झालं पण ते कपडे नेसतात. आणि तिच्याकडे पाहिलं ज्या त्याचे तर काम नसेल त्याचे जर काम उसळ मारायला लागतो. आणि कोर्टाचा निर्णय ज्याने बाई तुमच्या मना गेली तर फाशी द्या असंही मला. तेव्हा वारकऱ्याची कपडे पाहिले की कोणालाही वाटते कशावरून कपड्यावर. आमच्या शाळेत चपला शिकून होतं. समाज कल्याण अधिकारी आले की आमच्या चपलासाठी काका काका म्हणतात. आणि दुसऱ्या शाळेत मास्तर गेले इकडे येत होता. काय म्हणणार कसं ते ज्या धोतर नेसणाऱ्या माणसानं ज्याच्या सत्ते दिवस मावळत नव्हता ते सत्य उठून सत्ता उठून पाडली ते धोत्र्याची किंमत. मूर्खा काय सांगू मला असं दिसते आरोग्य सुद्धा काय कसंही म्हणजे हे आपल्या स्वतःच्या अस्तित्व विसरले, स्वकर्तव्य विसरले म्हणून काळ पण घेतला. गोष्ट झाली आपली क्षितिजा शोध घेण्याकरता माकडे गेली. निष्ठावान लोक होते. असं धरा भाऊ तोंडाला श्रद्धा सिद्ध होत नसते. श्रद्धेची परीक्षा मरणाच्या दारात होते. चपला झोपाळा लागला काय संभाजी महाराज मेला पण निष्ठा काय गेली हिंदुत्वाची. म्हणून तुम्ही त्याला करता धर्मवीर संभाजी महाराज नाही. मग अशा माणसाची नसते भाऊ हे नाही बाकीची असं नसते का. जगाच्या असं धरा जगाच्या उद्यावर राज्य करणारा संभाजी महाराज. आज संभाजी महाराज शब्द उच्चारला की हिंदू लोकांना उसळते. फुकट नाही तेवढं बलिदान दिलं त्या माणसाला. आणि भारत असा आहे काय या भारताला मातेचा कण कण ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यानं भरलेलं आहे. या मातीत जे देखील नोकरी जन्माला येतील ते सुद्धा कर्तव्यनिष्ठ असतील असा विशेष. आणि भारत मातेच्या पुढे जन्माला येऊन मग बाकीचे म्हणणं काळपण आहे. माकडे गेले पण कोणतेही कर्तव्य काय सोपं नाही. तो काही राखीचा ठीक नाही असा नखानं करायचं. पक्का खडक आहे भाऊ काय आणि पक्का खडक नखानं करणं साधं नाही. ज्ञानेश्वर महाराज लोहियाचे चनी भोसरी आवडते खाली काय बसऱ्या माणसाला लोकांच्या घरामध्ये खाणे 100 रुपये आठवतात भाऊ. तू महाराज खराब आलाच नाही तो आता थांब माझ्या सपाट्या सपाटा काय ज्याला महाराज नक्की झाडचा पत्ता आहे. अहो तुम्हाला अक्कल नव्हती महाराज आम्हाला विचारत होतं आणि तुला विचारतो पाण्याचा रडपण येऊ नको. त्यानं मला समजेल आम्हाला तुम्ही टाकू नका मी तुला टाकत नाही तुम्हाला टाकू नका. भयंकर सगळं आले ना स्वयंप्रभेच्या विवराच्या मात्र शिरले कासारीच प्राण झाला होता. भुकायला लागली होत्या प्राणवायू भेटे ना अवघड अवघड गोष्ट झाली. हे मकड्या मोठी झाली जे कर्तव्यामध्ये तत्पर राहिले कर्तव्य कर्म टाकून पळून गेले नाही. त्याची पूजा वाराली मंदिर बांधून माझं तोंड कसं आहे
तुझ्या गावात मारुती असेल ना मग त्या तोंड कसं आहे अजून लाटवणी पळून जातो काय तेव्हा आपलं कर्तव्यमेव कर्तव्यम प्राणी कर्तव्य काहीच गोष्टी सांगायचे चोप बोलायचं नाही काम म्हणजे काम हम काही ते करणार मग त्याचा अंगावर धर्ममध्ये काढू हे काही सांगायचं नाही आगे बढो आगे बढो पीछे तुमको सुद्धा पाहत नाही विचार लिहायला मी तो म्हणतो विचार कर आगे बढो म्हणजे आगेच राहा तुम्हाला असं म्हणजे झपका वस्तू मागू त्या गावात ट्रॅक्टरवर लिहिलं जो झोपला तो संपला कोणते गाव म्हणजे मी हा बनवला काय पण का निजली ते गेली व्यर्थ आया पण निजला ते संपला निजूच नाही काय असा अर्थ नाही आपल्या कर्तव्याचा विसर करून कर्तव्याचा तुझा पडिला विसर कर्तव्याचा तुझा पडिला विसर कर्तव्याचा तुझा तुझ पडला विसर कैसा बाबा घोर भ्रमरासी कर्म कचाटा म्हणून भयंकर गहनो कर्मणा गती शान्या माणसाने कचाट्यात जाऊ नये आम्ही तुला सुरक्षित ठेवलं होतं कर्मगती विचित्र आहे तुला प्रसन्न पडलं मोह पुढे आता तुकडे मला मध्ये खायला शिकला बोलायला पाचला काल पुढे काम करायला हो पुढे आला बोलायला पकला तू थोडं चालू करत आपल्या कर्तव्यावर लक्ष राहणे आपल्या ध्येया लोकांवरील भार बाबा लोक माझ्याबद्दल काही काही सांगतात तर लोकांचा विचारच करायचा आमचे गुरु मला सांगतात हाती रस्त्याला चालला कुत्रे भंकत असतात हाती विचार करते काय त्यापेक्षा आमची तात्या म्हणायची आमची तात्या मिल्टीचे डॉक्टर त्यावेळी बसून घ्या सांगायचे त्या काळात सायकलवाल्याला फॉर्म घेतून नव्हता मी असं सायकल असं चाललो आणि एका खेडेगावातले अंगण करून डॉक्टर काही येत नाही मला खाली उठून सर्टिफिकेट दाखवा की मी एवढा डॉक्टर दाखवा का काय करा तसे लोक असं करणार विचार काय करायचं आपलं कर्तव्य आपण करायचं
नाही लोक सांगतात म्हणून लोक सांगणारच तिथं. लोकांचा स्वभाव आपल्या स्वस्तानं सोडून बार बायापणे फुकटाचे जिने झाले त्याचे तो फुकट मेला. जो माणूस आपल्या कर्तव्याला विसरला तो माणूस फुकट मेला. जैसा जन्म आला तैसाच तो मेला. कारण कर्म जसं संसाराला कारण आहे तसंच कर्म परमार्थालाही कारण. असं काही समजू नका की संसारात लोकांना काम करणं त्याचे कपडे घालावे असं काही. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा त्यांचं आश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य होते त्यांनी पूर्ण केलं. महाराज व्यापार करत होते. तुकाराम महाराज असं काय नाही बा आम्ही कीर्तन करतो म्हणून आम्हाला जास्त लक्ष न देता आम्हाला काम करायचं पडी नये म्हणून असं दिसते. हे काही महाराज होता समजा काम करायची बरं महाराज आमची गुरुजी सांगायचे बरं 2 महाराज कीर्तन विठ्ठल तुटले. विठ्ठल कसं म्हणतात विठ्ठल कसं म्हणतात तू तुटलं मग ते कोण मानायचं तू महाराज मी मानत ते मुक्काम करायचा का असं. म्हणजे महाराजांनी काम करून असं काही नाही. उलट तो माणूस श्रेष्ठ आहे. काय तुका म्हणे करुणी दावी पाय माझ्याची. एक ध्यान ठेव कर्तव्याची मर्यादा अंतःकरण शुद्धीपर्यंतच आहे. आणि प्रत्येकाला आपलं कर्तव्य करावं. पुरुषाने आपले काम करावे बायाने आपले काम करावे. पळून गेला तर गेला म्हणजे काही राहिलं ना. मरायला दिलं ते तर बापा आपलं कोणी मरायला नाही मार खाणार म्हणता घरी त्याच्या पडेल तुझ्या जाऊन द्या. जसं जसं प्रार्थ तशी त्याची बुद्धी का नाही. एक गोष्ट खरी तुम्ही वाटायला लोकांना मी काय करू. एक गोष्ट खरी स्वकर्तव्य करणारा माणूस परम पवित्र होतो. काय होतो कारण कर्तव्याला फळ हे आहे. शूटिंग घ्यायची तिकडे ते घेतली तुम्हाला बाया नव्हत्या. हां बाया प्रमाण सांगतो ना तया इदम तुझे गुह्यतम प्रवक्ष्याम्य नसूये. गुरुचा फोटो आला हे गुह्यतम ज्ञान तुला सांगतो अनसूये म्हणजे तो आनंद को अनन्यगती सुमनो आणि ऍड दिलं होतं असं ज्ञानेश्वर सुमन आहे. मोबाईलमध्ये घेऊन मला त्याच्या मनामध्ये कुजलेले पदार्थ बदलत असतात. उजळ मनाला बसलेला एखादे फुलकुजलं म्हणजे खराब असतो. एखादं कुत्र सडलं म्हणजे काय होते त्या कुजळ मनाचा माणसं ओळखू शकतो. सुमनू आणि शुद्धमती तेव्हा त्याचं नाही अनसूया परमात्मा अशा जग घेतो. ऐसी कर्मे संवेदशा आधी झाली गिरीशा ते श्री गुरु अपैसा भीती आहे का नाही. आपोआपच गुरुला बोलवायचं काम नाही. मी नाही तुकाराम महाराज काय मी स्वप्नात रस्त्यात चाललो होतो. सापडलेली वाटी जाता गंगा
स्वप्नात पुन्हा जागृती नाही बरं. हां त्या स्वप्न साक्षात्कार जरी उपहासात्मक असला तरी वारकरी संप्रदायामध्ये स्वप्न साक्षात्कार दोन लोकांना झाल्याचं मान्य आहे, वर्तनीय आहे. पहिला स्वप्न साक्षात्कार तुकाराम महाराजांचा आणि दुसरा स्वप्न साक्षात्कार साखरे महाराज. ज्ञानदेवी स्वप्ने येऊन अच्युताला अनुराजीला किंवा बाबाजीने स्वप्ने येऊन तू काही आला ठीक आहे हा असो तेव्हा स्वप्न साक्षात्कारात सुद्धा काही उपवासात्मक गोष्ट अशी गोष्ट आहे. आणि कोणतीही गोष्ट केली आता मी पूर्ण म्हणून तुम्हाला उत्सव करायचा करू शकता पण ध्यान ठेवा. कारण मानवी प्रकृतीचा एक विशेष आहे. त्या विषयामध्ये बायानं तर होत नाही समजा, पण माणसं कशी बाईच्याच मुलीच्यात नाही, बाईच्याच मुलीच्यात मला आलेली काय द्वेष करण्यामध्ये कीर्तनकार लोक सांगतात की बायाच्या अंगात फार द्वेष असतो, पण तिच्याच पोटातून जन्माला ते माणसं सुद्धा तशीच असतात. म्हणून तुमचा उत्कर्ष लोकांचा होणार नाही. तसं सती अनुसयाचं वर्चस्व सहन नाही झालं. काय झालं? सहन नाही झालं म्हणजे मग संकट येत असतात. आता याला काय वाटते आम्ही आमचे काम करतो, लोक आम्हाला काय म्हणतात, लोक म्हणतात तो काय बक्षीस देणार काय, तुम्ही शांतपणा करणार सगळ्या लोकांच्या पुढे 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 वातर वातर करणार नाही. लोक नाही ह्या वाडक्या पुढे पुढे कसे करणार म्हणते का नाही मग ते फोटो पासपोर्ट घे ना टाकून देशील काढून नाही टाकलं काय करावं फोटो सेपरेट इन द्यायचा. मग आता तो मध्यभागी सेपरेट इन द्यायचा उभा होऊन जाता येत नऊ बरा. मला असं आहे तिचं सतीत्व कोणाला सहन झालं नाही. गोष्ट खरी आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा म्हणे सत्ता, पण बाकीच्या बाहेर समजली पतिव्रता ही आमचे गुरुजी रंगनाथ मला सांगत असत. एका राजाचा महादेव मांडला ते महादेवाचं ब्राह्मणाला सांगितलं किंवा या पिंडीची स्थापना ही पतिव्रतेची हाताने गंमत असते. वारकरी बायको, मराठ्याची बायको, एखादा धडकीची बायको, हिला पतिव्रता कोण म्हणून राजाची बायको. मग राजाच्या बायकोच्या हाताला पिंड मांडायचं ते बसच नाही ना. सरकारने यात्रेमध्ये दत्त जयंती खापरकडा एक धनगरी गेली तिकडे आमची तुम्ही सांगा की अशा मोठ्या आली गाडी तुझा नंबर तो आज लग्नाला गेलेला आहे बाहेर. उद्या भेटून सकाळी सकाळी भेटून सकाळी नाही ना म्हणे ते पतिव्रत टाकण म्हणतात काय म्हणजे हे इतक्या बसले एक पतिव्रत नाही इतके बसले म्हणे या चमचम साड्या नेसो पतिव्रत नाही का पोलीस म्हणजे मोठं बसवते हा बसवते अलिबाग तुला सगळ्या लोकांना सहज कावली होती आणि तुळं झाली आणि इतकी म्हणजे पतिव्रता हा जो शब्द आहे हा काही विशिष्टपणे वर्णाचा कोणा जातीचा किंवा पेशवाल्याचा नाही. मी काय म्हणतो
ते पण ते सहन होत नाही लोकांना. डॉक्टरचं किंवा नाव ब्रह्मदेवासारखी त्या बायकाला एक अनुसरण नाही घेतलं, दुसरं नाही झालं. ते नवऱ्याला आधीच दिला. तुम्ही आणलं तू त्यांच्याकडून तर घरी आहे, तू काही सांगितलं नाही. काय? जा, हे सर्व आरण करून घ्या. गेले. गोसाई म्हणते तुझे घे. अरे गंमत आहे, गोसाई असे जाते. जात नाही, व्यक्तित्व असं आहे की त्याला कोणी नाही म्हणू शकत. असं बघा, मी सांगतो, महाराजांनी सगळ्याच्या घरी जातो. रामाच्या घरी गेला तर रामाच्या घरी गेला, रावणाच्या घरी गेला तर रावणाच्या घरी गेला, हिरण्यकश्यपूच्या घरी गेला तर हिरण्यकश्यपूच्या घरी गेला. पण हिरण्यकश्यपूचा दुष्टता पोटच्या पोरांना जर विष्णूचं भजन म्हणलं ते हार केली जाते. मग नारदने जाऊन कळ आली तिथं बाई अशी अमृती म्हणून ते सगळ्यांनी बायकांना आपल्याकडे लागले. एक वर्षाचे होते कारण अपमान येते आधी हे सुखरूप आधी संपत काहीकडे याची गती सुखरूप म्हणून पण आमच्या वारकरी समजत असला सगळ्या वारकऱ्याचा काढते तर तुझ्या घरात चुलीपर्यंत प्रवेश म्हणते काय मी काय म्हणतो 8 तास तुम्ही बंद करता का राहू द्या सध्या नंतर करता ओम भवती भिक्षामध्ये बरं लावा भिक्षा ही भिक्षा नाही पाहिजे ना मला. व्हिडिओचं डाउनलोड झालं ना. आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. इच्छा भोजन म्हणजे आम्ही म्हणून बसलो पाहिजे. नाही म्हणलं पुण्य संपत्ती नष्ट होते. इतक्या दिवस ती नवऱ्याची सेवा केली ती महाराजाला निरोप पाठवल्यामुळे सगळी आहे. असं आहे बाबू, मिळवायला लागते, गमवायला काहीच नाही. आयुष्यभर अतिशय सेवा केली. आज शेवटी याला म्हणतात धर्मसंघ. साडी सोडून चिडी नसली पाहिजे, निवड पिंड मात्र मिळाले पाहिजे. मी तुम्हाला महाराष्ट्र चायनीज टाकून आवडतं घेण्यात आहे. कोणती बाई महाराजाची आत्मा नेते ते साक्षात परमेश्वर होते. काय नाही वाढशी तर सगळं ऐश्वर नष्ट होते. काळाचा महिमा पडतो. काळ नाही होता, हा कलियुगाचा काळ आहे. आता काय करायचं? तिनं नवऱ्याचं चिंतन केलं, पूजन केलं, पाय झुकून घेतले आणि ते पायाचं काम घेतलं आणि चांगलं संपलं. जसे केले 3 बाळ तयार झाले, पाळण्यात घेतले. आता अशा प्रकारे दत्तात्रयाचा अवतार या पृथ्वीवर कुंडली गौरनाथ दत्तात्रय भगवान की जय.
दिगंबर अंबर म्हणजे वस्त्र. हां काय अंबर म्हणजे काय समजलं का? पितांबर म्हणजे काय? पिवळं वस्त्र. श्वेतांबर म्हणजे काय? पांढरं. तर दिगंबर म्हणजे काय? दिशाहीन वस्त्र. काय दिशाहीन त्याचं वस्त्र. अर्थात दत्ताचा जो अवतार आहे तो अवतार तेजस्वी माणसासाठी हो 3 ॲड भेज रहा रोड कसा आहे. पहिलं नाव त्याचं ते दिगंबर. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा गुरु संप्रदायाचे कार्य. पहिलं कार्य त्याला गुरु महाराज म्हणतात. गुरु महाराज गुरु जय जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम समाधानी समाधान तुझे दिले आता उन्हाळे ते म्हणाले ते नाही हातवाडी कपडे ते सापडिले पेने आता उन्हाळे ते म्हणाले ते नाही Thank you.
Thank you.